वर्तुळात या वेगवान घडामोडी घडत असताना दुसरीकडे पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। पुण्यामध्ये एका महिला वाहतूक पोलिसाला चक्क जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। अंगावर पेट्रोल ओतून या महिलेला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। पुण्यातल्या फरासखाना परिसरातली ही धक्कादायक घटना आहे। तर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी कारवाई सुरू असतानाच हा धक्कादायक प्रकार घडला। तिथे उपस्थित असलेल्या इतर पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय। तर या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे आणि त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे। तर इतरांची सुरक्षा करणाऱ्या पोलिसांवरच आता हल्ले करण्यात येतात, त्यामुळे पोलिसांची सुद्धा सुरक्षा वाऱ्यावरच असल्याचं दिसतंय। कायदा सुव्यवस्थेचं काय स्थिती आहे, किती बिकट झाली आहे आणि किती भयावह झाली आहे। दिवसाढवळ्या अधिकाऱ्यावर जर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न होत असेल पोलीस अधिकाऱ्यांचा, दिवसाढवळ्या तरुणींना रस्त्यावर पेट्रोल मारलं जात असेल, तर हे राज्य हे आता कायदा आणि सुव्यवस्थेचा लवलेशही राहिला नाही राज्यात, ही परिस्थिती आता निर्माण झाली। महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेली घटना काल रात्री घडल्यानंतर त्या आरोपीवर गुन्हा दाखल केलाय, आरोपींना अटक केलाय। माझ्यासोबत विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपाली भुजबळ मॅडम आहेत। मॅडम, नक्की काय प्रकार होता सगळा आणि काय घडलंय? काल संध्याकाळी बुधवार चौक येथे ट्रॅफिक ब्रँचच्या कारवाई दरम्यान सदर इसम हा दारू पिलेल्या अवस्थेत आढळून आल्याने त्याला कारवाई कामी इथे या कार्यालयामध्ये त्या ट्रॅफिक फरासखाना वाहतूक विभागाच्या कार्यालयामध्ये आणण्यात आलं होतं। तो कारवाईमध्ये अडथळा करत होता, विरोध करत होता, कारवाईला आरडाओरडा गोंधळ करत होता। त्यामुळे त्याला शांत करण्याकरता त्यांनी या ठिकाणी शांत उभा राहा म्हणून थोडा वेळ त्याला देण्याकरता उभं केलेलं असताना